अचानकपणे आता होत असलेल्या घसरणीमुळे सगळेजण आश्चर्यचकित झालेत। कोणालाच वाटलं नव्हतं आज पण घसरण होईल, पण आज पण सोन्याच्या आणि चांदीच्या दरात अशी घसरण झाली की सगळेजण आश्चर्यचकित झाले। सोन्यासोबत चांदीच्या दरात होत असलेल्या घसरणीमुळे सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला। बघा आता घसरण का होत आहे आणि आज किती रुपयांची घसरण झाली, काल किती रुपयांची घसरण झाली होते आणि सोन्या चांदीचे भाव का पडत आहेत या मागचा सविस्तर आढावा आपण बघणार आहोत। तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये सोन्याचे भाव आता कमी झालेले आहेत, चांदीचे भाव कोणत्या जिल्ह्यात कमी झाले आहेत त्या जिल्ह्याची पण मी माहिती देणार आहे। जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील ताजे सोन्याचे आणि चांदीचे भाव जर बघायचे असतील तर हा व्हिडिओ तुम्ही फक्त आता शेवटपर्यंत बघा। आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका। तर चला आता सर्व काही बघू। सोने आणि चांदीच्या दराबाबत मोठी बातमी समोर आली। बघा सोनं आणि चांदी घेणाऱ्यांनो तुमच्यासाठी तर महत्त्वाचा व्हिडिओ असेलच। बघा जे सोन्याचे भाव रोज वाढत होते ते अखेर आता घसरू लागलेले आहेत। बघा घसरणीचे कारणे समोर आलेले आहेत। सोन्याच्या दरात 2025 मध्ये तर अशी वाढ होती की वाढ सुरू होती की सगळ्यांना वाटलं सोनं हे 2 लाखाच्या पुढे जाईल आणि त्यामध्ये तसं काही झालंच नाही। 2026 वर्ष सुरू झालं, या पण वर्षात सोन्याचे भाव सुरुवातीला वाढू लागले आणि आता युद्ध सुरू झालं। बघा आता युद्धामध्ये सगळेजण काय म्हटले, सोन्याचे भाव खूपच वाढत असतात, चांदीचे पण भाव जास्त वाढत असतात। मग आता युद्ध सुरू झालंय, खूपच भाव वाढतील, किमती जास्त होतील असे बरेच जण म्हटले, पण तसं झालंच नाही। उलट युद्धामध्ये सोन्याचे भाव रोज चांगले पडतानाच दिसत आहे आणि सोन्याच्या भावातच नाही तर चांदीच्या भावात पण घसरण आलेली आहे। किमती रोज कमी होत चाललेल्या आहेत आणि बघा आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये सगळ्यात स्वस्त सोनं मिळत आहे ते पण आपण बघण्याचं काम करणार आहोत। तुमच्या जिल्ह्यातील आजचे सोन्याचे आणि चांदीचे भाव किती रुपयांनी कमी झालेले आहेत, किमती किती रुपयांनी कमी झाल्या ते देखील तुम्हाला बघायला मिळेल। त्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये किंवा तुम्ही ज्या जिल्ह्यात राहतात त्या जिल्ह्यामध्ये पण आता सोन्याचे भाव खूपच कमी झालेले असू शकतात, कारण की मोठी घसरण सोन्यासोबत चांदीच्या दरात बघायला मिळाली। बघा आजचे ताजे सोन्याचे भाव पण आपण बघणार आहोत। 18 कॅरेट सोन्याचा काय आज भाव आहे, त्यानंतर 22 कॅरेट सोन्याचा आणि 24 कॅरेट सोन्याचा नेमका काय भाव आहे हे देखील आपण बघणार आहोत। त्यासाठी तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला पण कळेल की आपल्या जिल्ह्यामध्ये सोन्याच्या किमती नेमक्या काय सुरू आहेत, किती रुपयांनी किमती कमी होत आहेत। सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण येत आहे, कारण आता फक्त सोन्याचे भाव कमी होत नाहीत तर त्यासोबत चांदीच्या दरात पण घसरण सुरू झालेली आहे। यामुळे सगळेजण आश्चर्यचकित झाल्याचं बघायला मिळालंय। मोठी घसरण बघतात सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलेला आहे। कोणालाच वाटत नव्हतं की एवढी मोठी घसरण सोन्याच्या दरात येईल आणि चांदीच्या दरात येईल, पण अचानकपणे भाव हे खूपच कमी होऊ लागलेले आहेत। तर चला आता सोन्याच्या दराबाबतची संपूर्ण माहिती आपण बघूयात। कोणत्या जिल्ह्यात काय भाव आहे, किती रुपयांनी दर कमी होत चाललेले आहेत, तुमच्या जिल्ह्यातील ताजे सोन्याचे भाव काय आहेत, तुमच्या जिल्ह्यामध्ये सोन्या चांदीच्या किमती किती रुपयांनी कमी झाल्यात, सोनं आता जास्त स्वस्त झालंय का, हे सर्व काय तुम्हाला आता माहिती बघायला मिळणार आहे। त्यासाठी तुम्ही फक्त आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला। हा जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर सर्व काय माहिती आता सविस्तर तुम्हाला बघायला मिळेल। तर चला संपूर्ण अपडेट आता तुम्हाला 2 मिनिटांमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो। होय बघा आता सोनं आणि चांदीच्या दरात अखेर घसरण सुरू झालेली आहे। बघा आता सकाळी सराफा बाजारामध्ये वेगळीच आपल्याला हालचाल बघायला मिळाली। बघा एखाद्या भूकंपासारखी हालचाल ठरलेली आहे, कारण की तुम्ही विचार करत असाल की सोन्याचे भाव गगनाला भिडणार आहेत, खूपच जास्त सोन्याचे भाव वाढतील, पण कारण आज जे घडले ते पाहून मोठमोठ्या अर्थतज्ञांचे डोळे आता जे आहे ते फिरलेले आहेत। बघा सकाळी 10 वाजता जसा बाजार उघडला तसा सोन्याच्या किमतीमध्ये वेगळीच फरक दिसून येऊ लागले। बघा आता मुंबई असेल किंवा इतर काही बाजार असतो, बघा आता मुंबईचे देखील मोठमोठे बाजार असेल, मुंबईच्या बाजारापासून ते पुण्याच्या लक्ष्मी रोड पर्यंत सगळीकडे फक्त एकाच गोष्टीची चर्चा आहे, सोनं अचानक इतकं स्वस्त का झालं, कारण की कोणालाच वाटत नव्हतं सोनं स्वस्त होईल। सगळ्यांना वाटायचं गेल्या वर्षी किमती जास्त वाढल्यात, या वर्षी पण किमती जास्तच वाढतील, पण तसं घडलं नाही। सोनं आणि चांदीच्या दराबाबत मोठी आता पडझडीची बातमी आपल्याला दिसून आली। बघा या आधी काय बातमी असायच्या, सोन्याच्या किमती वाढल्या, सोनं 10,000 वाढलं, 20,000 वाढलं, चांदीचे भाव वाढले, अशा बातम्या आपल्याला गेल्या वर्षी ऐकायला भेटायच्या, पण आता तशी एक पण बातमी बघायला मिळत नाही, कारण की आता सोन्याच्या दरामध्ये उलट घसरणच सुरू झालेली आहे। आणि ही घसरण काय साधी नाहीये, ही घसरण काय 400 आणि 500 रुपयांची दिवसाला होत नाही, तर हजारो रुपयांनी सोन्याचे दर कमी होत आहेत आणि चांदीचे दर पण हजारो रुपयांनी स्वस्त होतानाचा आपल्याला दिसत आहेत। बघा आज नेमके मग स्वस्त झालेत का, कोणत्या जिल्ह्यामध्ये काय भाव आहे, कोणत्या जिल्ह्यात सोन्याच्या किमती स्वस्त झाल्यात
चांदीच्या किमती सगळ्यात स्वस्त कुठे आहेत हे देखील आपण माहिती बघणार आहोत. आता तुमच्या जिल्ह्यातील माहिती बघण्यासाठी तुम्हाला फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, कारण आपल्या जिल्ह्यामध्ये सोन्याच्या किमती आणि चांदीच्या किमती काय आहेत हे बघणं खूप गरजेचं असतं. कारण आता सोन्याच्या किमती महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये कमी होत चाललेल्या आहेत. ज्या सोन्याच्या किमती 2025 मध्ये वाढल्या होत्या त्या किमती अचानक खूप घसरू लागलेल्या आहेत. बघा, जे सोनं दिवसेंदिवस आधी 5,000 आणि 10,000 वाढायचं ते सोनं आता खाली येऊ लागलेलं आहे. दिवसेंदिवस घसरण होत चाललेली आहे. आजची जर बातमी बघितली, तुम्ही जर आजचे सोन्याचे आणि चांदीचे भाव जर ऐकले तर तुम्हाला आश्चर्यच वाटेल. तुम्हाला विश्वासच बसायचा नाही की सोन्याच्या किमती खरंच आता इतक्या रुपयांवरती आलेल्या आहेत का. होय, आज वेगळीच परिस्थिती बघायला मिळाली. महाराष्ट्रातील मुंबई शहर असो, त्यानंतर पुणे असो, अमरावती असो, नागपूर असो, बीड असो, लातूर असो, इकडे कोल्हापूर असो, सांगली असो, या वेगवेगळ्या मोठमोठ्या शहरांमध्ये जे सोन्याचे भाव जे आहेत ते रोज वाढत होते ते अचानक पडलेले आहेत आणि किमती खूपच कमी झालेल्या आहेत. तर चला आता सोन्याच्या आणि चांदीच्या किमती काय आहेत हे आपण बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि महत्त्वाचं म्हणजे आता खरंच 1 लाखापेक्षा कमी भाव सोन्याचा होणार आहे का? सोनं 56,000वरती खरंच येणार आहे का? याबाबत मोठमोठ्या व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे? सोन्याचे भाव आता या महिन्यामध्ये म्हणजे एप्रिल महिन्यात पूर्ण पुढच्या पडणार आहेत का? एप्रिल महिन्यात महिनाभर सोन्याच्या किमती रोज कमी होत जाणार आहेत का? याबाबतची सर्व काय माहिती समोर आलेली असून ती माहिती पाहण्यासाठी आता मात्र शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघण्याचं काम करा, म्हणजे तुम्हाला सर्व काय अपडेट व्यवस्थितपणे समजून जाईल. कारण की सोनं असो किंवा चांदी असो, या ठिकाणी मोठे बदल आपल्याला बघायला मिळालेले आहेत. सोन्याच्या आणि चांदीच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचं स्पष्टपणे आपल्याला दिसून येत आहे आणि घसरण एवढी झाली आहे की सगळेजण आश्चर्यचकित झालेले आहेत. सोन्याच्या आणि चांदीच्या दरात आलेली ही घसरण बघता सगळ्यांना आश्चर्य वाटायला एवढी घसरण कशी काहीच होत आहे. बघा, युद्ध सुरू झालं आहे आणि युद्धामध्ये सोन्याच्या किमती कमी होत चाललेल्या आहेत, उलट किमती वाढत असतात. पण यावेळेस रोज भाव पडत चाललेला आहे. बऱ्याच जिल्ह्यांमध्ये काही असे जिल्हे आहेत की त्या ठिकाणी तर रोजच भाव घसरू लागलेले आहेत आणि भाव कमी झाल्यामुळे सोनं घेण्यासाठी लगेच नागरिकांची गर्दी वाढत आहे. का तर भाव कमी झालेत, मग सोनं घेतलेलं बरं राहील म्हणून लगेच सोन्याच्या दुकानावरती लोक आता जात आहेत आणि सोनं घेत आहेत. सध्याची परिस्थिती बदलली असून सोन्याच्या दरातील घसरणीचे नेमके काय कारण आहेत? अजून किती दिवस भाव घसरू शकतात? खरंच सोनं 1 लाखापेक्षा आता कमी होणार आहे का? याबाबत व्यापाऱ्यांचं, तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे? सोन्याचे मोठमोठे व्यापारी काय म्हणतात ती पण माहिती आपण पुढे बघणार आहोत. त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. त्यापूर्वी आजचा ताजा सोन्याचा भाव काय आहे? आज सोन्याच्या किमती किती रुपयांवर आहेत? चांदीच्या किमती आज किती रुपयांवरती आहेत? काय भाव मिळत आहे? सर्व काय आता तुम्हाला मी राहिलेल्या व्हिडिओ सांगणार असून आता तुम्ही फक्त राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघा. तर बघू शकता, मोठी माहिती समोर आलेली असून आता सोने चांदीच्या दराबाबतचं अख्खं चित्र बदललेलं आहे. होय, आता तुम्ही म्हणत असाल नेमकं असं काय झालं की अख्खे चित्र सोन्याचं चांदीचं बदललंय? बघा, आलेल्या माहितीनुसार आता सोनं आणि चांदीचे भाव खूप पडू लागलेले आहेत. यामागे एखादं मोठं जागतिक कारण असल्याचं सांगण्यात पण येत आहे. बघा, आता यामध्ये आपण सर्व काही माहिती बघतच आहोत. एकंदरीत जर विचार केला तर देशाची आर्थिक राजधानी इथे 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या दरात जी आहे ती मोठी घसरण बघायला मिळाली आहे. मुंबई असो किंवा पुणे असो, पुण्यातील सराफा दुकानांबाहेर देखील पहाटेपासूनच गर्दी व्हायला सुरू झालेली होती. कार तर सोनं घ्यायचं आहे आणि सोनं घेण्यासाठी गर्दी का जमा होत आहे? तर सोन्याचे भाव खाली पडत असल्यामुळे लोकांना वाटत आहे खाली आले तर सोनं घेतलेलं बरं राहील. बघा, आता नागपूर असो किंवा इकडे छत्रपती संभाजीनगर, विदर्भ आणि मराठवाड्यातील देखील परिस्थिती वेगळी नाही. चांदीच्या दरात तर या ठिकाणी मोठी घसरण बघायला मिळत आहे आणि सोन्याच्या दरात पण या ठिकाणी घसरण आपल्याला बघायला मिळत आहेत. सोन्याचे दर खूपच कमी झालेले आहेत आणि सगळ्यात कमी दर नेमके कोणत्या जिल्ह्यात झालेले आहेत हे पण मी तुम्हाला आता लगेच दाखवणार असून शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा. आता बघा, एकंदरीत जर विचार केला तर सोनं असो किंवा चांदी असो डायरेक्ट खाली येऊ लागलेला आहे. मोठी कारणे समोर आलेली आहेत. जेव्हा जगामध्ये युद्धाची परिस्थिती असते तेव्हा भाव वाढतात हे आपल्याला माहिती आहे. पण मग आता यावेळेस तर सगळं चित्र वेगळंच बदललं आहे. यावेळेस युद्ध सुरू आहे आणि भाव वाढत नाहीत तर उलट पडत चाललेले आहेत. याचं पहिलं कारण म्हणजे डॉलर इंडेक्स. अमेरिकन डॉलर इतका मजबूत झाला आहे की गुंतवणूकदारांनी सोन्यातील आपला पैसा काढून डॉलरमध्ये गुंतवायला सुरुवात केलेली आहे. त्याचं कारण म्हणजे
जगातील काही मोठ्या देशांच्या मध्यवर्ती बँकांनी जे आहे ते अचानक आपल्या साठ्यातील सोनं खुल्या बाजारात विकायला काढलं आहे। जेव्हा बाजारात सोन्याचा पुरवठा वाढतो आणि खरेदी दर कमी असतात तेव्हा भाव कोसळतात। पण प्रश्न असा उरतो की या बँकांनी आता सोनं विकायचा निर्णय का घेतला, यामागे कोणती मोठी बंदी तर लपलेली नाही ना? तज्ज्ञांच्या मते हे डेंजर सिग्नल असू शकतं का? नेमकी काय माहिती आहे ही पण आपण बघणार आहोत। बघा, सध्या जर विचार केला तर आता मोठी घसरण सोने आणि चांदीच्या दरात बघायला मिळत आहे। सोन्यापेक्षा तर वाईट अवस्था चांदीची झालेली आहे। चांदीचा भाव जो लाखांच्या घरात जे आहे ती म्हणजे लाखो रुपयांच्या पुढे असायचा, 2 लाखाच्या कितीतरी पुढे असायचा, तो भाव अचानक कमी झालेला आहे। बघा, त्यातली त्यात आता सोन्याच्या किमती पण बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अचानक कमी होऊ लागलेल्या आहेत। एकंदरीत पाहायला जर गेलं तर किमती एवढ्या कमी होत आहेत की सगळेजण आश्चर्यचकित झालेले आहेत। सोनं असो किंवा चांदी असो, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात मागच्या 15 दिवसात मोठी घसरण ही बघायला मिळत आहे। 15 दिवसातील आढावा घेतला तर महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात किमती खूपच कमी झालेल्या आहेत आणि सोन्याच्या चांदीच्या किमती कमी झाल्यामुळे सगळेजण आश्चर्यचकित आहेत। तर चला आता मग सोन्याचा भाव काय आहे, 18 कॅरेट सोन्याचा रेट काय आहे, 22 कॅरेट सोन्याचा रेट काय आहे, त्यानंतर 24 कॅरेट सोन्याचा काय रेट आहे, सर्व काय आता मी तुम्हाला सांगणार आहे। आता मात्र राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चांदीच्या पण किमती काय आहेत, किती रुपयांनी घसरल्या आहेत, सर्व काय माहिती आपण बघूयात। आणि खरंच सोन्याचे भाव आता 1 लाखाच्या खाली येतील का, याबाबत मोठमोठ्या सोनं व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे किंवा तज्ज्ञ लोकांचं काय म्हणणं आहे हे पण आपण बघणार आहोत। आता फक्त तुम्हाला लक्ष देऊन माहिती बघायची आहे। तर चला आता सोने आणि चांदीचा ताजा भाव काय आहे, किमती काय आहेत हे देखील आता आपण बघण्याचं काम करूयात, म्हणजे सर्वांना कळेल की बाजारभाव नेमका काय सुरू आहे। तर चला पाहू। तर बघू शकता, सोन्यासोबत चांदीच्या दरात मोठी घसरण झाली होय। आलेल्या माहितीनुसार आता मुंबई ते डायरेक्ट इकडे विदर्भातील नागपूरपर्यंत मोठ्या प्रमाणात घसरण ही 10-15 दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात बघायला मिळत आहे। तर चला आता सर्वात आधी तुम्हाला आजचा ताजा चांदीचा भाव काय आहे हे दाखवतो, म्हणजे तुम्हाला कळेल की चांदीचे भाव काय सुरू आहेत। त्यानंतर सोन्याचा भाव काय आहे हे आपण बघणार आहोत। बघा, महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील इतर राज्यात पण भाव घसरले आहेत। दिल्ली शहर बघा, दिल्ली राज्य हे किती मोठं आहे, या ठिकाणी पण सोन्याचे भाव चांदीचे भाव मागच्या 15 दिवसात घसरणीमध्येच दिसून येत आहेत। म्हणजे 15 दिवसाची परिस्थिती बघता घसरणी आपल्याला सोन्यासोबत चांदीच्या दरात स्पष्टपणे आता दिसून येऊ लागलेले आहे। आजचा जर विचार केला तर आज सोने आणि चांदीचे दर एवढे बदलले आहेत की किमती अशा आता बघायला मिळत आहेत की तुम्ही ऐकल्या तर तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही। तर चला चांदीच्या किमती काय आहेत हे सर्वात आधी तुम्हाला सांगतो, त्यानंतर सोन्याच्या किमती काय आहेत हे देखील आपण लगेच बघणार आहोत। बघा, एकंदरीत जर विचार केला तर आता सोनं असो किंवा चांदी असो, चांदीच्या आणि सोन्याच्या किमती घसरणीच्याच मार्गावरती दिसून येत आहेत। बघा, चांदीचा आजचा दर जाहीर झालेला असून आज चांदीच्या दरामध्ये घसरणच पाहायला मिळालेली आहे। चांदीचा दर सुमारे आज जर विचार केला तर मोठ्या प्रमाणामध्ये घसरलेला आहे। आलेल्या माहितीनुसार आता काही शहरांमध्ये सुमारे 2,39,900 रुपये प्रति किलो, तर काही शहरांमध्ये 2,24,000 ते 2,40,000च्या दरम्यान हा चांदीचा दर आहे। आणि चांदीच्या दरात कालच्या तुलनेत पण आज घसरणच बघायला मिळाली आहे। एवढी मोठी वाढ झाली नाही, उलट चांदीचे दर आज घसरल्याचं स्पष्टपणे चित्र दिसून येत आहे। तर चला आता ताजा सोन्याचा काय रेट आहे, किती रुपयांनी सोन्याचे भाव कमी झालेले आहेत की आज वाढलेले आहेत हे देखील आता आपण बघू। तर बघा, आलेल्या माहितीनुसार आज सोन्याच्या दरात वेगळीच परिस्थिती बघायला मिळाली। बघू शकता, मुंबई या ठिकाणी 22 कॅरेट सोन्याचे दर आणि 24 कॅरेट सोन्याचे दर अचानक बदललेले आहेत। पुणे या ठिकाणी पण आता दरामध्ये मोठा बदल झाला आहे। त्यानंतर नागपूर असेल किंवा नाशिक असेल, या ठिकाणी सोन्या चांदीचे भाव पूर्ण बदललेले आहेत। बघा, आता सर्वात आधी या ठिकाणी मुंबईमध्ये काय सोन्याचा भाव आहे ते आपण बघूयात। मुंबई या ठिकाणी 22 कॅरेट सोन्याचा दर 1,32,660 रुपये आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 1,44,720 रुपये आपल्याला बघावयास मिळतो आहे। एवढंच नाही तर पुणे या ठिकाणची पण परिस्थिती काही एवढी वेगळी नाही। बघा, पुणे या ठिकाणी 1,32,660 रुपये 22 कॅरेट सोन्याचा दर आहे, तर पुणे या ठिकाणी 24 कॅरेट सोन्याचा दर 1,44,720 रुपये आहे, तर नागपूर या ठिकाणी 1,32,790 रुपये 22 कॅरेट सोन्याचा दर आहे, तर नागपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 1,44,850 रुपये आहे, तर नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 1,32,530
36 रुपये आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 1,44,580 आहे. अशा प्रकारचे आपल्याला सोने आणि चांदीचे दर बघायला मिळत आहेत आणि मोठा बदल सोने चांदीच्या दरात दिसून येत आहे. अशा प्रकारची अपडेट होती. अशा माहितीसाठी सोन्या चांदीचे रोज ताजे भाव दर जर तुम्हाला बघायचे असतील तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्कीच टाका. धन्यवाद.